नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मार्केटमध्ये एक चांगला फॉल आपण ओव्हरऑल पाहिलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने 800, 750 ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर एक्सपेक्टेड होतं की मार्केट येऊ शकतं 22, 520, 560 या लेवलमध्ये, आणि आज ते होतं ना पाहायला मिळालेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर 560च्या खालचं क्लोजिंग आज आपण पाहिलेलं आहे डेली बेसिसवरती. पण त्या अगोदर काय कामकाज झालं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पहा, जे पाठीमागे काही दिवसांपूर्वी होत होतं ना, गॅपअप किंवा गॅपडाऊनमध्ये पूर्ण कामकाज होऊन जात होतं आणि पूर्ण दिवस हा साईडवेज झोनमध्ये ज्याला आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचं कामकाज आज दिवसभरामध्ये झालेलं आहे. आज ज्यांनी इंट्राडे ट्राय केला असेल त्यांना काहीही मिळालं नाही. हा, अगदीच तुम्ही पहिल्या ओपनिंग टिकला जर एखादा पुट साईडचा किंवा डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन केला असेल तर ही मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता आली असेल, लक्षात घ्या ही मुवमेंट. पण त्यानंतर ही जी मुवमेंट आहे किंवा त्यानंतर हे जे कामकाज झालेलं आहे ना, थिटा ॲक्टिवेट झाल्यामुळे थिटाचं जास्त प्रभाव आजच्या मार्केटवरती होता. तुम्ही एकदा जाऊन प्रीमियमचे चार्ट चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही इथे जरी पोझिशन बनवली असेल ना, तरी या ठिकाणी मार्केटने जेव्हा कधी ही रिकव्हरी दाखवली ना, तेव्हा तुमचा जो ट्रेड आहे तो लॉसमध्ये कन्वर्ट झालेला असणार आहे. हा, थोडाफार प्रॉफिट बुक केला असेल तर वेल अँड गुड. पण आज दिवसभरामध्ये कोणताही ट्रेड ना कॉल साईडचा ना पुट साईडचा का नाही बनला हे महत्त्वाचं बघा. जसं 560 ही जी लेवल आहे, आपण खूप इम्पॉर्टंट लेवल म्हणून डिस्कशन केलेलं होतं. 560ला सपोर्ट घेतला, वरती जाते असं दाखवलं आणि पुन्हा 560 ब्रेक झालं. बरं, 560 ब्रेक झाला आणि 2 वेळेस 15 मिनिटाचे 2 कॅन्डल आहेत त्या 560च्या खाली क्लोज झाल्या आणि मार्केटने पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न केला. तेही सस्टेन झालं नाही. म्हणजे दोन्ही बाजूला इथे तुम्ही कॉल घेतला असेल, इथेही ट्रॅप झाला असेल, आणि इथे पुट घेतला असेल, इथेही ट्रॅप होण्याची संधी होती. आणि पूर्ण दिवसभर मग त्यानंतर काहीही झालेलं नाही. हा, जर तुमच्याकडे अगोदरचे काही ट्रेड असतील कॅरी फॉरवर्ड, तर त्यामध्ये नक्कीच आज ओपनिंगला तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असणार आहे. आता पुढे काय करू शकतो आपण, म्हणजे उद्या जी आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, परवा सुट्टी आहे, आणि मग आपल्याला जसं कंटिन्यू 2 एक्सपायरी फेस करायचे आहेत. उद्या सेन्सेक्स बँकेक्स असेल यांची एक्सपायरी आहे, आणि गुरुवारी बाकीचे जे इंडेक्स आहेत NSEचे त्यांची आपली एक्सपायरी आहे. मग बुधवारी सुट्टी असल्यामुळे उद्याचा दिवससुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे की ज्या पद्धतीचा फॉल आहे, बाकीच्या ज्या लेवल्स आहेत ना, त्या मी वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर ते आय बटनमध्ये लिंक असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तुम्ही एकदा पाहून घ्या. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्या लेवलची चर्चा करणार नाही. आता फक्त उद्यासाठी महत्त्वाचं काय, उद्यासाठी निफ्टीमध्ये क्लिअर थॉट आहे, काहीही करायचं नाही आहे. फक्त 2 लेवल मार्क करा. एक आहे 22,520 डाऊन साईड, म्हणजे जो काही आजचा लो आहे ती लेवल आहे, आणि वरती जी लेवल आहे, अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर 630 हे लेवल मार्क करा. आणि थोडं सेफ साईडचा ट्रेड प्लॅन करत असेल तर जो काही आजचा हाय बनलेला आहे 660, 670च्या आसपास, एक्झॅक्ट पाहून घ्या तो काय आहे तो. आपण मी 650 लिहितो. या 2 लेवल मार्क करून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये काहीही करायचं नाही आहे उद्यासाठी, काहीही करायचं नाही. हां, सेल ऑन राईज होऊ शकतं, पण रिस्की ट्रेडरसाठी, म्हणजे जर थोडंफार गॅपअप होतं किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर इथे जाऊन एखादा डबल टॉप वगैरे बनतोय, तर छोटा मोठा जर काही स्टॉप लॉस बनत असेल ना, तर इथे डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. 560, 520 हे 2 टार्गेटसाठी. ॲक्च्युअल ट्रेड जो आहे तो 520च्या खाली बनणार आहे. खरं तर ज्या पद्धतीचा फॉल झाला ना, त्यानंतर एक या पद्धतीची रेड कॅन्डल फॉर्म होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाही आहे. कारण का मार्केटमध्ये कुठेतरी अजून बाहेरला एक अपेक्षा आहे की कुठून तरी मार्केट वरती येऊ शकतं, आणि ती लास्ट लेवल आहे 22,500ची. त्यानंतर एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून 520 जर ब्रेक झालं ना, तर मग 22,460 आहे. ज्या मोठ्या लेवल आहेत त्या मी वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केले तर त्याही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कॉन्टेक्स्ट लक्षात येईल की काय करू शकतो आपण. तर 22,460 आहे, त्यानंतर 22,420 आहे, 350 आहे, आणि अगदी 280 आहे. या लेवलपर्यंत सुद्धा आपण जाऊ शकतो. कारण का एक्सपायरी जवळ आलेली आहे. महत्त्वाच्या ज्या OI आहेत, म्हणजे ओपन इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते आहेत, ते कट झाले ना, तर एक शार्प मूव्हसुद्धा येऊ शकतो. डाऊन साईडच्या या महत्त्वाच्या लेवल आहेत. फक्त आता काय होईल, जर गॅप डाऊनच झालं, आजच्यासारखंच 100-100 पॉईंट जर गॅप डाऊन झालं, तर काय होऊ शकतं, समजा 475, 480 इथे गॅप डाऊन झालं ना, तर मे बी मार्केट इथे एकदा रिटेस्टिंगला येऊ शकतं, आणि मग इथे एखादं फॉर्मेशन असेल किंवा एखादं फॉर्मेशन या पद्धतीने असेल बनवून डाऊन साईडला जाऊ शकतं. मोठ्या गॅपडाऊनच्या केसमध्ये शक्यतो बाय साईडचा ट्रेड टाळा. हा, अगदीच 200-250 पॉईंट जर गॅपडाऊन होते, म्हणजे 420 असेल किंवा 350 असेल, या लेवलच्या आसपास होतोय, पहिली कॅन्डल एखादी स्ट्रॉंग कॅन्डल बनती आहे किंवा हॅमर बनती आहे, आणि त्यानंतर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय, तर प्राईस ॲक्शनमध्ये ज्या पद्धतीने आपण कामकाज करतो तसं झालं तरच. आणि हा स्टॉप लॉस, म्हणजे जो काही स्टॉप लॉस असेल तो स्ट्रिक्ट ठेवून तुम्ही ट्राय करू शकता, अदरवाईज नाही. गॅपअपच्या केसमध्ये सुद्धा मी सेल ऑन राईजच्या फेवरमध्ये आहे. कुठपर्यंत, जोपर्यंत आजचा हाय ब्रेक होत नाही. जर आजचा हाय ब्रेक झाला ना, तर एक शॉर्ट कवरिंगची अपेक्षा आपण धरू शकतो. लक्षात घ्या, धरू शकतो. तिथे कन्फर्मेशन नाही आहे, म्हणजे पूर्ण क्वांटिटीने ट्रेड करण्याची त्या आवश्यकता नाही आहे. 60% क्वांटिटी तुम्ही ट्राय करू शकता. 650 अगदी
काय म्हणू ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर या लेवलच्या वरती 625 निघाल्यानंतर तुम्ही ट्राय करू शकता. मग हा जो काही गॅप बनला आहे ना त्या फिलिंगसाठी एक ट्रेड प्लॅन होऊ शकतो. मग 680 असेल आणि 750 असेल हे 2 टार्गेट तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता. 620 पासून असेल किंवा 650 आणि अगदीच काय झालं तर 820च्या वरचे टार्गेट सध्या दिसत नाही. जर 820च्या वरती जर मार्केट पुन्हा एकदा जाते ना तर हा फॉल्स ब्रेकडाऊन ठरण्याची शक्यता आहे. हे तुम्ही मोठं कॅन्डलस्टिक किंवा मोठी टाईम फ्रेम लावल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. बस एवढंच आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. मध्ये हा जो झोन आहे ना नो ट्रेड झोन आहे, पुन्हा एकदा सांगतोय, कारण का मार्केटमध्ये गेल्या काही दिवसापासून होतं एक मूव येतोय, मार्केट साईडवेज जात आहे, बाहेर काढलं जातं ट्रेडरला, अचानक एखादा मूव येतोय, पुन्हा साईडवेज येतोय. त्याच्यामध्ये प्युअर नो ट्रेड आहे, इथे काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. उद्या जिथे संधी मिळू शकते तुम्हाला अगदी छोट्या छोट्या रेंजमध्ये सुद्धा ते आहे सेन्सेक्स. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, सेन्सेक्ससाठी महत्त्वाच्या लेवलला आपण बंद आहोत. मग आजचा जो काही लो बनलेला आहे ना तो इम्पॉर्टंट असू शकतो. ती आहे 74,400. आपण सेफर साईड घेऊन जाणार आहोत 74,350. जर 74,350 ही लेवल ब्रेक झाली ना तर एक चांगला फॉल आपल्याला सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकतो. ज्याचं पहिलं टार्गेट ऑब्वियसली 74,050 हे असू शकतं. त्यानंतर 73,800 आहे आणि 73,500 या टार्गेटपर्यंत सुद्धा आपल्याला म्हणजे ओव्हरऑल 1000 ते 1200 पॉईंटचा फॉल आपण पाहू शकतो. जर निफ्टीमध्ये येतोय, बँक निफ्टीमध्ये येतोय तर सेन्सेक्समध्ये त्याच्याहीपेक्षा सिव्हिअर फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. अपसाईड थोडं क्रिटिकल आहे. जर तुम्ही शेवटचं जे काही कामकाज झालेलं आहे ना इथे जर लक्ष दिलं तर 74,550च्या वरती एक विचार करू शकता अपसाईडचा. ही छोटी रेंज का सांगतोय तर उद्या एक्सपायरी आहे. मार्केट या पद्धतीने काम करून जर ब्रेकआउट येतोय तर एक एक्सपायरी ट्रेड बनू शकतो. डिरेक्शनल नाही, पुन्हा एकदा सांगतोय, डिरेक्शनल नाही, एक्सपायरी ट्रेड. 550 नंतर 700-750 हे तुमचं पहिलं टार्गेट असू शकतं आणि दुसरं टार्गेट जे आहे ना ते इथपर्यंत आहे ॲटलिस्ट 850. आणि मग याच्यावरती जर मार्केट एखादी 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाच्या 2 कॅन्डल क्लोज करत आहेत 850च्या वरती तर या गॅप फिलिंगसाठी ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, त्यावेळेस निफ्टीसुद्धा ॲटलिस्ट 600-620च्या आसपास आलेली पाहिजे, हे लक्षात ठेवा, तरच याला किंमत आहे. म्हणजे जर इथे क्लोज होतं आहे, कारण का बऱ्यापैकी निफ्टी आणि सेन्सेक्सची डिरेक्शन एकच असते, म्हणून जर इथे 850च्या वरती एखादी 15 मिनिटाची किंवा 5 मिनिटाच्या 2-3 कॅन्डल बंद होत आहेत आणि निफ्टीही 600-620 ब्रेक करण्याच्या प्रयत्नात आहे तर मग या गॅप फिलिंगसाठी तुम्ही इथे एक्सपायरी ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं टार्गेट अगदी 75,200 म्हणजे 400-450 पॉईंट तुम्हाला याच्यावरती पाहायला मिळू शकतो. बाकीच्या याच्यामध्ये अतिशय छोटी रेंज आहे जिथे ट्रेड करायचं नाही, ती आहे 74,400 ते 74,550. या 150-200 पॉईंटमध्ये काही करू नका, याच्या बाहेर एक्सपायरीचा ट्रेड तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. जर गॅप अप होतो आणि पुन्हा याच्या आतमध्ये येतं ना डेफिनेटली इथेच तुम्ही सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं पहा, बँक निफ्टी महत्त्वाची जी लेवल होती 48,800 याच्या खाली क्लोज आहे, ओपनही झाली, त्याच्या खाली हे एक चांगलं कामकाज झालं. आणि मी काय केलेलं होतं, मार्च एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन केलेला होता की या एक्सपायरीमध्ये जर साईडवेज झालं तर प्रीमियम डीके खूप फास्ट होतात बँक निफ्टीमध्ये, म्हणून नेक्स्ट एक्सपायरी ट्राय केलेलं होतं. तर ही जी मुवमेंट आहे ना चांगली अपेक्षित होती 48,300 पर्यंतची आणि तिथूनच मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येताना आपल्याला पाहायला मिळालेलं. फक्त आता एक लक्षात ठेवा, उद्या जर या पद्धतीने तुम्ही एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर काय लक्षात येते, मार्केट जिथे आहे त्याच्या खाली थोडं जरी सरकलं म्हणजे 48,550-600 ही जी लेवल आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅप ओपन जर याच्या खाली गेलं ना तर तेवढाच हा जो काही फॉल आहे ना तेवढाच पुन्हा एक फॉल आपल्याला इथे पाहायला मिळू शकतो. म्हणजे आता आपण इथून कुठून आलो आहे तर अगदी 49,000च्या आसपास पासून आलेलो होतो, तर 800 पॉईंटचा फॉल इथे झालेला होता ना, तर पुन्हा एक 800 पॉईंट इथे आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणजे ती लेवल आपल्याला घेऊन जाऊ शकते 47,800च्या आसपास. उद्याच येईल अशातला भाग नाही, परंतु त्या लेवलसाठी आपण प्रिपेअर होत आहोत हे लक्षात ठेवा. मग इथे अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तुम्ही ट्राय करा आणि जे सेफर साईड ज्यांना अगदीच रिस्क नको आहे त्यांनी 500च्या खाली एखादी 15 मिनिटाची कॅन्डल बंद होऊ द्यात, मग एंट्री करा. आणि डिरेक्शनल ज्यांना प्लॅन करायचे ते 48,300 ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर ट्राय करू शकता, कारण का इथे कदाचित हा एक लो आहे आणि इथे दुसरा लो किंवा एखादा दुसरा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न मार्केटचा असू शकतो. तरीही इथे 250-300 पॉईंट तुम्हाला मिळतील किंवा 200-250 पॉईंट आरामात मिळतील. आणि मग याच्या खाली ज्या लेवल आपण डिस्कस करतोय 48,050 ही एक सायकोलॉजिकल म्हणजे 48,000-48,050 सायकोलॉजिकल लेवल आहे, त्याच्या खाली 47,800 आहे आणि अगदीच काही वर्स्ट केस झाली तर 47,500 सुद्धा आपण पाहू शकतो. अपसाईड इथे मात्र ही लेवल ब्रेक झाल्याशिवाय घेऊ नका, कारण का आज हाच इंडेक्स असा आहे म्हणजे निफ्टी सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्ये की ज्याने जो सकाळचा हाय बनवला होता ना तो एकदा का होईना पण ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून 48,750 ही जी लेवल आहे ती ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्ही या गॅप फिलिंगसाठीचा एक ट्रेड प्लॅन करू शकता, जो तुम्हाला अगदी 48,900 असेल किंवा
49,100पर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकतो. याच्यावरतीच हा प्लॅन झाला पाहिजे. फक्त डायरेक्ट एखादी कॅन्डल जाते तर प्लॅन करू नका. एखादी कॅन्डल गेली सस्टेन करते आणि नंतर ब्रेकआउट येतो, तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन करू शकता. 48,750 800 ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर 48,950 आहे, 49,050 ही एक लेवल आहे. आणि अगदीच काही चांगलं आलं सगळीकडून, ग्लोबल मार्केट आत्ता बऱ्यापैकी दिसत आहेत, तर मग तुम्ही 49,250चा विचार करू शकता. जर असं काही चित्र असेल तर मी लाईव्ह मार्केटमध्ये नक्की अपडेट करेन. त्याबरोबर जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.